नमस्कार. आज अचानक आमचा फिरायचा प्लॅन ठरलेला आहे आणि आम्ही गौरवजींची वाट बघतोय, पण गौरवजी अजून आलेले नाही आहेत. हे बघा नेमके आलेले आहेत. 2 वाजता जायचं होतं, 3 वाजता आले. गौरवजी काय आहे की नाही, टाइम गेम बघा की नाही जरा. लेट्स गो. टाइमचा पत्ता आहे की नाही, तर वेळेला महत्व आहे की नाही. वेळेला महत्व आहे, लवकर बघा. पण 3 वाजवले 2चे तुम्ही. हा चला चला ते नाही 2चे 3 कसे वाजवले तुम्ही. चला बसा बाबा बसा. तर आत्ता आपण निघालेलो आहे रघुवीर घाटाच्या दिशेने. मागं बघू शकता यशजी सावंत, अथर्वजी कदम आणि आजचे गेस्ट आपले ऋत्विकजी तटकरे. आला नव्हतं आणि यावेळेस आम्ही त्याला देतोय. म्हणजे ऋत्विकजी तटकरे यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे, पण आजारी आहेत जरा. ते त्यांना अस्वस्थ वाटतंय, पण तरी सुद्धा आम्ही त्यांना घेऊन चाललोय. आणि जसं जायचं ठरलं तसं त्यांना पण थोडा जोश आला. आणि इथं बाजूला बघू शकता गौरव मोहिते. म्हणजे आम्हाला सांगितलं 2 वाजता निघायचं, 2 वाजता निघायचं, आणि 2चे 3 कधी वाजले हे त्यांना पण कळलं नाही. गौरवजी जरा कारण सांगू शकतो 2चे 3 कसे वाजले. हो, जरा लोटे MIDCत गेलेलो भावासोबत, हा त्यामुळे तिकडे जरा आम्हाला टाइम गेला. नाही त्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही की बाबा भावासोबत गेलात वगैरे, ते ठीक आहे. पण आम्हाला सांगणार कोण हे की मला 3 वाजणार आहेत. आम्ही 2 वाजल्यापासून तुम्हाला फोन लावतोय, तेव्हा तुम्ही सांगताय आम्हाला की चांगलं आम्ही आहे ना, 1 तास आधी तयार राहिलेलं परवडतं. तयार आम्ही सकाळपासूनच आहे, जायचं उद्या. कालच आम्हाला कळलं की जायचंय म्हणून आम्ही तयार आहे. रात्रभर निघून कपडे आम्ही रात्रभर बॅग बिग बनवून आम्ही तयार आहे. पण तुम्ही 2चे 3 का वाजवले. ते आता होतं असं. नेक्स्ट टाइमात येऊ आम्ही. नक्कीच. बाकी आपण बघूया. गाडी आता आम्हाला चालू आहे, नाहीतर एक साथ सगळ्यांना सगळ्यांनी कॅरी करा, प्रोटेक्शन फर्स्ट. आता आपण आलेलो आहे पेड्याच्या इथे. आता इथं आला तेव्हा गौरवजींनी विषय काढला की यशजी तुम्ही गाडी चालवा. तेव्हा यशजी म्हणतायत की मला गाडी चालवायची नाही म्हणून मी गाडी आणलेली नाही. आणि आतापर्यंत आम्हाला सांगत होते की घरी गाडी नाही आहे. वा, हे काय गौरवजी पटते तुम्हाला हे आम्हाला पटत नाही. मी आलेलो आहे फिरायला आणि मी ड्रायव्हिंग करतो, त्यामुळे मी फिरायला आलो. त्यामुळे ती गाडी मी चालवली असती. ती गाडी मी चालवली. बरोबर आहे. मी आरामात बसणार, एन्जॉय, रिलॅक्स. पण ही भामटेगिरी झाली. असे माझ्या पद्धतीने भामटेगिरी की बाबा सांगायचं की मला गाडी चालवायची नाही. आम्ही मान्य केलं असतं, पण ड्रायव्हर आहे तिथे, उपस्थित आहे ड्रायव्हर, पण गाडी घरी नाही आहे हे कारण पटलेलं नाही. नाही विषय बदलू नका. विषय बदलू नका. जवळ चढ आपण पहिल्यावरून बघून राहिलेलो आहे, त्यात काही नवीन नाही बघण्यासारखं. पण ही भामटेगिरी बरोबर नाही. याची काय आहे, चुकीचं आहे. मला मान्य आहे, तुम्ही म्हणाल तसं. जी भामटी आहे तुम्हाला मान्य आहे. तुम्ही म्हणाल तसं. असू दे. आता आपण आता म्हणतात ते की आपण आता घरी जाऊन गाडी घेऊन येऊ. मी बोललेलो पेड्यातनं काय जास्त लांब नाही माझं घर. आता ऍक्च्युली आमचं पेट्रोल टाकून झालेलं आहे. हे बघा जास्त नाही, 2 गाड्या आल्यात, पण तेवढ्याच पेट्रोल आम्ही टाकलेलं आहे. आता परत जायचं, परत ती गाडी घेऊन यायची, परत ती गाडी ठेवायला खेरडीत जायची. म्हणजे ती माझ्या घरी लावलेली असती गाडी आणि माझी गाडी घेतली असती. पुन्हा परत गौरवजींना तुझ्या घरी यायला लागलं असतं. मग किती आहे किती परत म्हणजे माझ्या घरीच गेलो असतो सगळे बोलतो. हे काय बरोबर नाही. इच्छा लागते हो, इच्छा लागते. तेच सांगतो, इच्छा लागते. खोटं बोलायचं नाही की गाडी नाही म्हणून. इच्छा पाहिजे, इच्छा पाहिजे माणसाची. गौरव काय बोला, कॅरेज आहे काय? मी बोललो नाही कॅरेज. पण सोनेट आहे हे मग बोललेलं नाही. पण तुम्ही बोला ना सोनेट आहे म्हणून. बोलला गाडी नाही, भाड्याला गेले. हिशोब एकच झाला ना, पण हिशोब एकच झाला. आता म्हणजे तुम्ही बोला की नाही, तुम्हाला पटते. तू त्या बाजूने आहे, तू काय बोलू शकत नाही. तुम्हाला एक भामटा आहे, भामटा X2. आतापर्यंत अहो ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली. आम्ही लावलेली माया आज मायाला गेली, लावलेली माया आज मायाला गेली. माझी उडून गेली.
अशी लावलेली माया कशी वायाला गौरवकडे गेली. चिमणी नव्हती, गौरवकडे बगळा होता, बगळा. गौरवचा बगळा उडून गेला, त्याच्यावरच उडून गेला, दुसरीकडे कुठे उडला नाही तो. काय गौरवजी? काय आता करणार, आता जरा यश सावंतचा घ्या विषय सगळं आमच्यावर नको. तुम्ही लगेच विषयच आहे, हे सावंतांचा विषय घेऊया आपण नंतर. तो एकदम मोठा तोंड लंबवला. तुमचा बगळा कुठे गेला पण? कुठला बगळा आणि कसलं काय बगळा गेला आमचा. चा एक बगळा होता, आम्हाला माहिती आहे. सर्व तो बगळा असा होता की सर्व देशांची तो काय बोलतात एक असतो बघा बगळा, सगळे आफ्रिकेतून भारतात येतो एकदाच, असा बगळा होता तो. सगळ्या देशात 6-6 महिन्याने चेंज करणारा बगळा तो गेला. आता दुसऱ्या देशात अनावरती आहे तो, हे लक्षात घ्या. काय बापरे बाप. देशात अनावर तो गेलाय दुसऱ्या देशात. हा आयवी तू प्रेमी होतास त्या बगळ्याचा. अहो काय आता करणार, चिमणी माझी सोडून गेली. गौरवजींना वाटलेलं तो बगळा कायमचा त्यांच्यासाठीच राहणार आहे, त्याला माहित नव्हतं तो 6 महिन्याचाच बगळा आहे ते. यशजी काय मागता तुम्ही याच्याबद्दल? मला काय म्हणायचं नाही या बाबतीत. असं ते गौरवजी, मस्त कुलिंग झालेलं आहे. एक बगळा गेला म्हणून काय आणलं आपण, लांडोर आणू. शाबास कम ऑन. बरोबर आहे. होऊन जाऊ दे गाणं. झालं हे बघा, भात शेती तुम्ही बघू शकता. पावसाने पण लवकर साथ दिली यावर्षी शेतकऱ्यांना, त्यामुळे शेतकऱ्यांचा पण यावर्षी चांगला. आणि वरती वातावरण तुम्ही बघू शकता. मोबाईल हलतोय, मोबाईल पडू शकतो 2 मिनिटं. हे बघा. समोर मोबाईल त्याचा सांगतो कशी व्हिडिओ काढायची. आम्ही निघालो, हे घरचं कारण आहे आमचं. हे तुम्ही ब्लॉगला नक्की टाका यशजी. एक दिवस आपला हे ब्लॉग मोठे होतील आणि 10 लाख सबस्क्रायबर फॉलोअर्स. हे व्हिडिओ घे. इथून बघू शकता. तांबटवाडी इथून आपण राईड घ्यायचा आहे आणि राईड घेऊन या रोडनी सरळ ते जायचं. बघा ग्रामपंचायत. हे बघा तुम्ही बघू शकता इथं सगळे कुठं काय काय ते बघू शकता. खोपीमध्ये जायचंय, खोपी. आणि आपल्याला जायचंय खोपीमध्ये. या रोडनी सरळ गेला असतात तुम्ही तर तुम्ही 17 किलोमीटरला खेडला पोहोचला असतात. ऋतुजी काय घेताय? ओ ऋतुजी काय घेताय? आम्ही इथं कुरकुरे घ्यायला आम्हाला थांबवलं आणि पाऊस आलाय. काय ऋतुजी दार उघडत नाहीत आपल्यासाठी. एवढं भिकारच झालं. काय सांगू शकत नाही. शिवाय देऊ नका हो, फॅमिली लॉग आहे. काय सांगणार ते 5 मिनिट थांब बोलताय त्या गाडीचे. 5 मिनिट थांब. ते म्हणतात ही सर जाऊ दे आणि थांबा करतात. त्यांना छत्री काढायला पण जीवावर येते. आपण बघू शकता पर्यटक सुद्धा भरपूर आहेत, आपल्यासारखेच हौशी कलाकार काही बघू शकता. कोणी 2 व्हीलरवर येतं, कोणी 4 व्हीलरवर येतं, कोणी भेटेल त्या साधनाने येतं पण येतं का मित्रांसाठी. पण काही लोक असतात भमतेगिरी करणारे, गाडी घरात ठेवणारे, गाडी नाही सांगणारे. कोणते हे खूप चुकीचं आहे. कोणते भामटे कोण ते तिकडे नाईस व्ह्यू. विषय बदल जाऊ दे, आता व्ह्यू बघू शकतो आपण. जाऊ दे, झालं गेलं ते सोडून द्या. व्ह्यू बघा. थांबव. वाव, व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकार धबधबे आणि जे वातावरण सुखद आहे ते बघू शकता. बाकीचे सुद्धा इथंच थांबत आहेत. 5 टक्के. मुझे बताना तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, रब की दीवानी, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना. तर आम्ही पोचलो आता रघुवीर घाटामध्ये. हां तिकडे आहे. आणि
प्रथमेश पडतरे हे पहिल्यांदा आले, कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे जेवढं ऐकलं होतं वातावरण असेल त्याच्यापेक्षा भारी आहे. आणि ऋत्विक तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही काय ते येतच राहतो. आणि अथर्व कदम, पावसाळ्यातली पडीक संघटना. तर जाऊया आपण आता खाली मेन स्पॉटला. गौरवजी बघा तिथं काय करते. तुम्ही वातावरण बघू शकता, काहीच खाली दिसत नाही, एवढं धुकं आहे. अथर्वजी काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? गौरवजी एक नंबर भाई, तुम्ही बघू शकता खाली काहीच दिसत नाही. चला पुढे जाऊया. मस्त सीन झालाय, चला बघूया आपण पुढे. चला बघूया. ऋतुजी काय सांगताय भजीबद्दल, तुम्ही सांगू ह्या शकता? वातावरण पाहू शकतो, हे असं थंडगार वातावरण आणि सोबत गरमागरम भजी. तुमचा उपवास आहे असं कळलंय मला. आमच्यापासून दूर ठेवा, आज आमचा उपवास आहे. हो, आणि हो. कुठे जाई चहा घेणार. वास तरी घेऊ शकता तुम्ही. वास नाही, मग चहा घेऊन ये दे, आम्ही घेऊन जातो. जा, चालू ना. सुंदर असं वातावरण, इथं भजीचा आस्वाद घेताना आपले मित्रमंडळ. भजी कशी आहे गौरवजी? एक नंबर. आता भजी कशी आहे? बाहेर आहे. म्हणजे भजीवर आपण नक्की म्हणू शकतो की या भजीमध्ये कॅलरीज नाहीत तर मेमरीज आहेत. काय वाटतं गौरवजी? लगेच शाळे चालू आहेत. मी भरपूर काय बघितलं असेल, पण चप्पलचं मोबाईलसाठी स्टँड करताना आता बघितलं असेल, ते सुद्धा बघू शकता. आणि चप्पल सुद्धा बघू शकता तुम्ही. या कंपनी चप्पल तुम्ही कधी बघितली पण नाही. क्रॉक्सचा चौवट, क्रॉक्सेक्स. काय बोलू शकत नाही आपण, काय याची कुठला ब्रँड? हा ब्रँड जो आहे तो जुना आहे brand. तुम्हाला माहिती कॉपी याची कॉपी क्रॉक्स आहे, हा ओरिजिनल ब्रँड आहे. गौरवजी कशी वाटली? ज्ञानात भर पडली थोडी. उपयोगी येऊ शकते. स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. हा. क्रॉक्स कंपनी आधी की KROX क्रॉकेक्स आधी? क्रॉकेक्स ऑब्विसली. आता आपण रिटर्न परत चिपळूणात आलेलो आहे. यशजी गाडी चालवत आहेत सध्या. यशजी गाडीवर बसलेले. तांत्रिक काय अडचण झालेली मोठी. शेवटी डॉक्टरला गाडीच्या बोलायला लागली आणि गाडीवर बसवायला लागली. त्यांचं जे पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं की त्यांना गाडी चालवायची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी गाडी घेऊन नाही आले. पण आता तुम्ही बघू शकता की शेवटी नियतीच्या मनात काय असतं आणि शेवटी ड्रायव्हरला डॉक्टरला गाडीच्या असावंच लागलं. सिच्युएशन तशी होती. अथर्व कदम बोला. सांगत करा आता रोज ते शांत असतात, ते नाही. आमचा व्लॉग बघा, आमचा नक्की नक्की पहा. शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही नाराज असताना माहिती नाही, कारण आम्हाला मधला काही पार्ट घेता आला नाही, कारण आमच्या काही तांत्रिक अडचणी झाल्या गाडीसोबत. पण त्या सगळ्या दूर करून आम्ही आता जस्ट आमच्या घराची ते पोहोचलो आहे. एवढंच सांगेन जाता आता. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण, जय चिपळूण, जय चिपळूण. धन्यवाद. गुड बाय.